के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनची जी सिरीज आहे ही चालू केलेली आहे आणि याच्यामध्ये एक नवीन उपक्रम एमपीएससीच्या मुलांसाठी आपण करणार आहे की याच्यामध्ये आपण राज्यसेवेचे पेपर तसेच जे काही कंबाईन आहे ग्रुप बी साठी आणि ग्रुप सी साठी आता संयुक्त पूर्व परीक्षा होते, त्या संयुक्त पूर्व परीक्षेचा आपण पेपर घेणार आहे। तर जे काही आता कंबाईनचे पेपर आहे पाठीमागे 30 एप्रिल 2023 रोजी हा पेपर झाला होता आणि त्याच्या अगोदरचे जे काही पेपर झालेले ते आपण सगळे क्रमाने एक पेपर घेणार आहे। तर आजचा हा जो काही पेपर आहे आपले पाठीमागे पण पोलीस भरतीचे प्रिव्हियस इयरचे वेगवेगळे आपण पेपर्स टाकलेले आहेत आणि त्याचबरोबर आता हा एमपीएससीचा आणि त्याच्यानंतर राज्यसेवेचा जो काही प्रिलिम्सचा पेपर आहे हा आपण एक्सप्लेनेशनला घेणार आहे। तर आपल्या के सागर पब्लिकेशनचे काही दर्जेदार असे संदर्भ पुस्तक आहेत की बरेचसे महाराष्ट्रातील जे काही मुलं अभ्यास करतात, कंबाईनचा विशेषतः अभ्यास करतात, त्याच्यानंतर जे राज्यसेवेचा अभ्यास करतात त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे। मॅक्सिमम मुलांकडे तर के सागर पब्लिकेशनचं पॉलिटीचं तर पुस्तक आहेच आहे, शिवाय जे लुसंट पब्लिकेशनचं जे काय आपण ट्रान्सलेट केलेलं आहे ते देखील के सागर पब्लिकेशनचं बरीचशी मुलं ते पुस्तक वापरतात। त्याचबरोबर वेगवेगळे आपले बरेचसे संदर्भ साहित्य जे स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहेत ते आपण पाहिली पाहिजेत। थोडा प्रमोशनचा पार्ट असा की आपलं के सागर पब्लिकेशनचं महाराष्ट्रातील समाजसुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती असं समाजसुधारकांच्या संदर्भात असलेलं हे बुक आहे की जे काही महाराष्ट्रातील समाजसुधारक आहेत त्या समाजसुधारकांचं हे बुक आहे। त्याचबरोबर आपलं दुसरं बुक आहे महाराष्ट्राचा भूगोल, हे देखील बुक अतिशय गाजलेलं असं पुस्तक आहे। महाराष्ट्राचा भूगोल याच्यामध्ये के सागर प्राध्यापक के खतीब जे काय खतीब सरांचं भूगोलाचं पुस्तक बरेचसे महाराष्ट्रातील विद्यार्थी वापरतात, त्याच्यामधीलच हे खतीब सरांचं के सागर पब्लिकेशनचं महाराष्ट्राचा भूगोल। कारण ज्यावेळेस आपण एक्झामचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की भारताचा भूगोल त्याचबरोबर महाराष्ट्राचा भूगोल असे वेगवेगळ्या भूगोलावरती क्वेश्चन विचारतात। भूगोलावरती साधारणतः आता नवीन ह्याच्यानुसार पॅटर्ननुसार आपल्याला 10 क्वेश्चन विचारले जातात। त्याच्यातील पाठीमागच्या जर 30 एप्रिलचा पेपर काढून बघितला तर त्याच्यामध्ये पूर्वी भूगोलावरती 15 क्वेश्चन असायचे, आता तो पॅटर्न कमी करून 10 वरती क्वेश्चन आणलेले। तर त्याच्यावरती निम्मे क्वेश्चन साधारणतः पहिलं महाराष्ट्राच्या भूगोलाला जास्त वेटेज होतं, त्याच्यानंतर भारताच्या भूगोलाला कमी वेटेज होतं कंबाईन म्हटले की, आणि राज्यसेवा म्हटलं की बाबा प्राकृतिक असेल त्याच्यानंतर पर्यावरण असेल ह्याच्यावरती याच्या भूगोलावरती जास्तीत जास्त जोर असायचा। आता याच्यामध्ये आपलं जे काही महाराष्ट्राचा भूगोल आहे हे खतीब सरांचं पुस्तक आहे, ते के सागरनं ट्रान्सलेट केलेलं आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल किंवा काय असेल महाराष्ट्राचा भूगोल प्रिलिम्सच्या दृष्टीनं मेन्सच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असणारा सब्जेक्ट आहे। त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास, याच्यामध्ये भारताचा इतिहास आहे, मग काय भारताच्या रिलेटेड असणारे जे काही समाजसुधारक असतील ते सर्वच्या सर्व याच्यामध्ये कव्हर केलेले आहे। हे देखील आपलं के सागरचं बुक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगितलं प्राध्यापक रवी भूषण यांच्या लुसंट जनरल सायन्स या 14 वर्ष विद्यार्थीप्रिय ठरलेल्या इंग्रजी संदर्भाचे सुबोध मराठी अनुवादन केलेले के सागर सामान्य विज्ञान की जे लुसंट पब्लिकेशनचं आहे। बरेचसे विद्यार्थी मित्र वन लाइनर बुक आहे आणि अतिशय दर्जेदार असं स्वरूपाचं पुस्तक आहे, सायन्सचं याच्यामध्ये आहे। हे पुस्तक आपलं राज्यसेवा पूर्व परीक्षा 4 जून 2023 22 पैकी 19 प्रश्न आणि आत्ताची जी काही 23 जानेवारी 2022 रोजी झालेली 23 प्रश्नापैकी 23च्या 23 प्रश्न या पुस्तकातील आले होते। सायन्सचं अतिशय गाजलेले पुस्तक आहे, महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे बरेचसे विद्यार्थी मित्रांकडे हे पुस्तक आहेच। त्याच्यानंतर PSI STI ASO पूर्व परीक्षा ह्याच्यासह विषयानिहाय स्पष्टीकरण असलेल्या प्रश्नपत्रिकांचा संग्रह असलेल्या 2013 पासून झालेल्या 2023 पर्यंत झालेल्या आपली ही 6वी आवृत्ती आहे। प्रश्न उत्तरे आणि त्यांचे संदर्भ व नमुदे, सदोष प्रश्नांवर सुयोग्य संस्करण, प्रश्नांमध्ये कालानुरूप योग्य बदल, रद्द केलेले व चुकीचे जे काही प्रश्न आहेत त्याचं देखील योग्य स्पष्टीकरण, आपला हा PSI STI ASO पूर्व परीक्षेच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्यांचं स्पष्टीकरण दिलेला हा ठोकळा आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवर असं हे आपलं समाजसुधारक शिवाय
महाराष्ट्राचा बाकीचा काय इतिहास होता, ह्या इतिहासाच्या संदर्भात राज्यसेवा पूर्व परीक्षेतील भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह असा सिलेबसमध्ये पॉईंट दिलेला आहे। या घटकाच्या तद्वतच राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययनाच्या पहिल्या पेपरमधील इतिहास या विषयाच्या समग्र तयारीकरता उपयुक्त असलेलं हे महाराष्ट्राचा इतिहास असं के सागर पब्लिकेशनचं प्राध्यापक व्ही.बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे पुस्तक आहे। त्याचबरोबर गट ब व गट क संयुक्त पूर्व, ज्याला आपण कंबाईन असं म्हणतो, याची 87वी आवृत्ती गट ब व गट क 2022च्या पेपर सहित 22चा जो काय पेपर झाला तो देखील याच्यामध्ये ऍड केलेला आहे। आणि गट ब आणि गट क असणारे जेवढे जे काय पद आहेत, सहाय्यक कक्षाधिकारी म्हणजे ज्याला आपण एएसओ असं म्हणतो, राज्य कर निरीक्षक म्हणजे एसटीआय असं आपण म्हणतो, पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पीएसआय, दुय्यम निबंधक श्रेणी 1 ज्याला आपण एसआर सब रजिस्ट्रार असं म्हणतो, त्याच्यानंतर दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क एक्साइज पीएसआय, त्याच्यानंतर तांत्रिक कर सहाय्यक लिपिक टंकलेखक वगैरे वगैरे ही जे काय सगळे आहेत त्याच्यावरती 2023-24च्या केंद्रीय अर्थसंकल्प देखील या बुकमध्ये ऍड केलेला आहे। शिवाय मानवी अहवाल त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर जागतिक भूक निर्देशांक, शांतता निर्देशांक, जागतिक विकास अहवाल वगैरे वगैरे सगळं करंटच्या रिलेटेड सगळ्याच्या सगळे पॉईंट या बुकमध्ये कव्हर केलेले आहे। असा आपला कंबाईनचा हा ठोकळा आहे। त्याचबरोबर संपूर्ण बुद्धिमत्ता असलेलं आपलं विद्यार्थीप्रिय बेस्ट सेलर बुक आहे। हे आपलं 34वी एडिशन आहे की बुद्धिमापन चाचणीचे प्रश्न कसे तयार होतात ते मुळातून शिकणारा हा एकमेव संदर्भ ग्रंथ आहे की आपलं बुद्धिमत्तेचं देखील बुक आहे। शिवाय सगळ्यात गाजलेले हे पुस्तक आहे भारतीय राज्यघटना आणि रिसेंटली आता हे नवीन बुक काही दिवसांमध्येच लॉन्च होत आहे। तर यूपीएससी आणि एमपीएससी म्हणजे या बुकच्या बाहेर क्वेश्चनच जात नाही, म्हणजे एवढं भारी दर्जेदार असं हे पुस्तक आहे। यूपीएससी आणि एमपीएससी पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सर्वसमावेशक असं आपलं पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र असं भारतीय राज्यघटना महाराष्ट्राच्या विशेष अभ्यास असं सिलेबसमध्ये पॉईंट आहे। त्याच्यानुसार पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र आणि मग ही आपली नवीन संसद भवन ही असं कव्हर असलेलं आपलं हे बुक आहे। के सागर पब्लिकेशनचं अतिशय दर्जेदार असं पॉलिटीचं पुस्तक आपलं रिसेंटली म्हणजे याच्या अगोदर तर मार्केटमध्ये आहे, पण याची सुधारित आवृत्ती आता काही दिवसांमध्येच मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पंचायत राज हे प्राध्यापक व्ही.बी. पाटील पंचायत राज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था 21वी आवृत्ती आहे। आणि आयोगाने जे काय याच्या अगोदर विचारलेल्या वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये जे काय वेगवेगळे प्रश्न विचारले होते ते देखील याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत। अशा पद्धतीनं आपली शिवाय अंकगणिताचं देखील समग्र अंकगणित म्हणून देखील आपलं पुस्तक आहे, प्राध्यापक प्रमोद हुमणे यांनी ते लिहिलेलं आहे। अशा पद्धतीनं आपले वेगवेगळे संदर्भ साहित्य आहेत। आणि आजचा हा आपला महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 पण झाली होती 26 फेब्रुवारी 2022 रोजी। आणि विद्यार्थी मित्रांनो ह्या पेपरचं वैशिष्ट्य असं, मी स्वतः हा पेपर दिलेला आहे, या पेपरमध्ये तब्बल 11 क्वेश्चन कॅन्सल झाले होते। किती? 11 क्वेश्चन कॅन्सल झाले होते। एसटीआयच्या 650च्या आसपास जागा होत्या, पीएसआयच्या 300-350च्या आसपास जागा होत्या, बाकी सब रजिस्ट्रार एएसओ ह्या कमी कमी जागा असतात नेहमीच, म्हणजे त्या जागाच नेहमी 50-60 अशा दरम्यान असतात पूर्ण महाराष्ट्रात विभागून। मग त्या दृष्टिकोनातून पाहता हा जो काय पेपर आहे तर 11 क्वेश्चन कॅन्सल झाल्यामुळे बरीचशी चांगली मुलं मेरिटच्या बाहेर राहिली, कोणाचे मार्क्स वाढले, कोणाचे खूप जास्त कमी झाले। अशा पद्धतीने हा खूप म्हणजे तुम्ही विचार करा की 100 प्रश्नांपैकी जर 11 क्वेश्चन जर कॅन्सल होत असतील तर प्रश्नपत्रिका राहिली 89 फक्त क्वेश्चनची। मग 89 क्वेश्चनमध्ये जर मेरिट मला आठवतं ह्याचं एसटीआयचं मेरिट 46.50 लागलेले आणि त्याच्यापेक्षा जास्त पीएसआयचं लागलेलं आहे, कारण जागा कमी होत्या। पण एसटीआयचं 650 जागा असताना म्हणजे 600 जागांसाठी 46.50 एवढं मेरिट लागलं, तेही 11 क्वेश्चन कॅन्सल झाल्यानंतर।
म्हणजे हे फार विचार करण्यासारखी बाब आहे की कारण महाराष्ट्रामध्ये सध्या कॉम्पिटिशन खूप म्हणजे खूप जास्त वाढलेले आहे. म्हणजे 89च क्वेश्चन उरले होते, त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे आणि त्याच्यामध्ये क्वेश्चनची काठिण्य पातळी कंपॅरेटिव्ह पाहता ज्यांनी तो पेपर दिला त्यांच्या पूर्ण लक्षात येईल की मी स्वतः पेपर दिलेले आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे की त्यावेळेची काठिण्य पातळी पाहता या पेपरचे हे मार्क देखील खूप जास्त झालं. म्हणजे हा कट ऑफ त्यावेळी पण खूप जास्त लागला कारण 650 जागांमध्ये STIला एवढ्या जागा, बाकी तर सगळे 50+ कट ऑफ होते. मग 50 मार्क घेण्याची आपली कंबाईनची स्ट्रॅटेजी काय असावी ह्याच्या संदर्भात आपण बोलणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मला एक आवर्जून सांगायचं आहे की बाबा आपल्याला जर 50 मार्क कंबाईनला घ्यायचे असतील, नीट बघा की जर 50+ आपल्याला मार्क्स कंबाईन परीक्षेमध्ये पाहिजे असतील तर PYQचा योग्य वापर, काय मी सांगितलं, PYQचा योग्य वापर म्हणजे तुमचे PSIला म्हणजे जेवढ्या काय कंबाईनच्या सगळ्या प्रश्नपत्रिका झालेल्या असतील त्या सगळ्या प्रश्नपत्रिका, 2 नंबर राज्यसेवेच्या सगळ्या परीक्षा, त्याच्यानंतर पूर्व असेल, मुख्य असेल, असा क्वेश्चनच बघायचा नाही. टॉपिक एकदा तो टॉपिक केला की त्याचे PYQ कसे विचारले, सगळ्या PYQला जास्तीत जास्त भर द्यायचा, त्या PYQचं योग्य ॲनालिसिस करायचं, त्या ॲनालिसिस वरती आणि PYQचा योग्य वापर म्हणजे तुम्हाला 100% तो PYQ म्हणजे ह्या वर्षी जो काय विचारला एक्झामला, तो एक्झामला विचारलेला PYQ त्याचे 4 ऑप्शन कसे विचारलेत, एखादा जरी चुकला असेल तरी तो का चुकला, योग्य काय होता, उद्या भविष्यात फिरून तिथं काय प्रश्न विचारतील, याचं ॲनालिसिस योग्य दर्जेदार पद्धतीनं जर तुम्ही केलं तर 100% PYQ मधून तुम्हाला साधारणतः 35 मार्क्स मिळतील. किती? 35+. आपल्याला 50+ पाडायचे, त्यातले 35 मार्क्स तुम्ही कसलेही PYQ सोडायचाच नाही. बरं, जे राज्यसेवा मुख्यला जे टॉपिक आहेत म्हणजे जसं की HRD सारखा सब्जेक्ट आहे किंवा राज्यसेवा मुख्यमधला इतिहासातला सांस्कृतिक वारसा वगैरे ते टॉपिक आहेत, ते टॉपिक करत बसायचे नाही, तिथले PYQ करायचे नाही. साधारणतः माझ्या माहितीनुसार आता सपोज हे महाराष्ट्राचा इतिहास आहे तर इतिहास जर उचलला तर किती जरी केलं तरी 2000च्या वरती PYQ जात नाहीत. प्रिव्हियस इयर 2000च्या वरती जात नाहीत. मग भूगोलाचे 2000, इतिहासाचे 2000, पॉलिटीचे 2000, अर्थशास्त्राचे 2000, म्हणजे असे जर तुम्ही केले, सायन्सचे 2000, 10,000 प्रश्न कशीच संपत नाहीत. माझं तर म्हणणं आहे 8,000 प्रश्न आहेत, ते प्रश्न 8,000 आहेत. पुस्तकांना वेगवेगळी मार्केटमध्ये वेगवेगळी बुक आहेत, त्यांनी किती का कुणी काही का नावं देणार, मला इथं बोलायचं नाही. ते 21,000 देऊ, 25,000 देऊ, 50,000 देऊ, प्रश्न एवढेच आहेत. तुम्ही मोजून बघा, 2,000 प्रश्न सरासरी, कारण तुम्ही क्वेश्चन सेट काढून आणा. शिवाय पाठीमागचे आता सपोज कंबाईनची परीक्षेचं तुम्ही तयारी करताय तर 2017 पासून जे काही झालेले सगळे पेपर आहेत ते पहिल्यांदा तुम्ही करणं अनिवार्य आहे. म्हणजे 2017चा प्रिलिम्सचा पेपर उचलायचा, 18, 19, 20, 21, 22, 23 आणि आता 24चा. 23 पासून पॅटर्न चेंज झालाय. तुम्ही बघितले की तिथं तुम्हाला मॅथमॅटिक्सला 20 क्वेश्चन येणार आहेत. मग जर मॅथमॅटिक्स तुम्हाला 20 क्वेश्चन येणार आहेत, बघा, जर मॅथमॅटिक्स तुम्हाला मॅथमॅटिक्स तुम्हाला 20 क्वेश्चन येणार आहेत आणि सायन्स तुम्हाला 20 क्वेश्चन येणार आहेत, म्हणजे 40 क्वेश्चन तुम्हाला जर हितच ठरणार आहेत. नीट विचार करा, ह्या 40 क्वेश्चन जर तुम्हाला मेरिटमध्ये ह्या 50 मार्क्स पैकी 40 मार्क म्हणजे जे काही 100 मार्काची प्रश्नपत्रिका असणार आहे त्यातले 40, 20 मॅथमॅटिक्सचे, 20 सायन्सचे जर हित येणार असेल तर ह्याचा डेली स्टडी होणं खूप म्हणजे खूप जास्त गरजेची गोष्ट आहे. कारण आत्ताचा जर 30 एप्रिलचा तुम्ही जर पेपर पाहिला तर 30 एप्रिलच्या पेपरमध्ये तुम्हाला सायन्सचे जे काही क्वेश्चन आलेले आहेत हे खूप जास्त आउट ऑफ द बॉक्स आलेले आहेत. म्हणजे हिथं त्यांनी 11वी आणि 12वी सायन्सच्या पुस्तकाला हात घातलेला आहे. काय मी म्हटलं, 11वी आणि 12वी सायन्सच्या बुकला हात घातलेला आहे. कोणाच्या साहित्य संदर्भामधून मार्क्स आले हे मॅटर करत नाही, परंतु जर सायन्स तेवढ्या डीप लेवलला करायचं म्हटलं तर मुलाला 2 महिने पाहिजेत, कमीत कमी 2 महिने पाहिजेत. चांगला अभ्यास करणार, डेली साधारणतः 8 ते 10 तासचा अभ्यास होत असतो. 8 ते 10 तासाच्या वरती कोणाचाच अभ्यास होत नाही. जर क्वालिटी स्टडी पाहिजे असेल,
प्रोडक्टिव्ह स्टडी पाहिजे असेल तर साधारणतः 8 ते 10 तास तुमचा अभ्यास होत असतो. आणि मग जर तशा ह्याच्यामध्ये जर 2 महिने सायन्सला द्यायचे आणि ते जर तिथं तुम्हाला आठवलं नाही तर हे 2 महिने वेस्टेज गेले. मग सुरुवातीला माझं असं म्हणणं आहे, ज्याला पास व्हायचंय त्यांनी सुरुवातीला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर उचलायचे. आपण ॲनालिसिस तर आजपासून चालूच करणार आहे. त्या ॲनालिसिसमध्ये तुमच्या लक्षात येईल की मी ॲनालिसिस कशा पद्धतीनं करतोय, ऑप्शनकडे कसं जातोय, शिवाय त्याच्या रिलेटेड अभ्यास कसा करतोय, ऑप्शनचा विचार कसा करतोय, ह्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करायचा आहे. तुम्ही विचार करा की ज्याला पास व्हायचंय त्याच्या दृष्टीनं जर विचार केला तर माझं असं म्हणणं आहे की त्या विद्यार्थ्यांनी जर सपोज PYQ व्यवस्थित केले, बघा PYQ जर व्यवस्थित केले तर त्याला 35+ मार्क 100% पडू शकतात. त्याला PYQ जर योग्य पद्धतीनं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जर वापरता आले योग्य पद्धतीनं, म्हणजे प्रिव्हियस इयर जे काय आपले 8 ते 10,000 प्रश्न असं समजून चला, जास्तीत जास्त 10,000 आहेत. ह्या 10,000 मधला जर प्रश्न जर विचारला तर एक्झाम मध्ये तो तसाच चुकला नाही पाहिजे. कारण जे मेरिटमध्ये मीन्सला 10,000 मुलं बसणार आहेत, बघा मीन्सला जो ठराविक क्राऊड जाणार आहे त्या क्राऊडचे हितले क्वेश्चन कसेच चुकत नाहीत. त्याच्यामुळे सुरुवातीला बेस ज्याला तयार करायचा आहे त्यानं क्वेश्चन आयोगाचे पहिल्यांदा आयोग कशा पद्धतीने क्वेश्चन विचारते, त्यांचा स्टँडर्ड काय, ऑप्शन कसे ठेवते, आणि ऑप्शन ठेवत असताना आयोग नेहमी हिंट देत असतं. फार अवघड करायला बघत नाही. फक्त 60 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन, त्यात 20 मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन, हे कंपॅरेटिव्हली स्पीड दिल्यानंतर तुमच्या चुका होणार ही गोष्ट आयोगाला माहिती आहे. क्वेश्चन थोडी लेंथ वाढवली, मॅथमॅटिक्स 20 क्वेश्चन आहेत, त्याच्यामुळे तुमचा पेपर उरकणं कंपॅरेटिव्हली अवघड आहे. ज्याला PYQ वरती जबरदस्त हँड आहे त्या मुलाचे कसेच इथले हे 35 मार्क जात नाहीत. म्हणजे त्याचा बेस तयार होतो. 35 मार्क इथं घ्यायचे. जो काय तुमचा करंटचा मुद्दा आहे, ज्याला आपण चालू घडामोडी असं म्हणू, चालू घडामोडी साधारणतः 15 क्वेश्चन्स विचारणार आहेत. किती? 15 क्वेश्चन. 15 क्वेश्चन्स वरती तुम्ही रेग्युलर जर स्टडी करत असाल किंवा वेगवेगळे साहित्य संदर्भ वेगवेगळे वापरत असाल, नेटवरती पण भरपूर अवेलेबल आहे. बरीचशी मुलं परिक्रमा वापरतात. परिक्रमा ही म्हणजे रेग्युलर मासिक महाराष्ट्रातील जे काही विद्यार्थी चालू घडामोडीचा अभ्यास करतात किंवा एखादे कुणी कुठल्याही पब्लिकेशनचं इयरबुक वापरत असतील त्या पद्धतीनं, किंवा युट्यूबवर येणारे वेगवेगळे व्हिडिओ, या सगळ्यांचा सारासार विचार केला तर चांगला अभ्यास करणं, म्हणजे ज्याने रेग्युलर परिक्रमा वाचलेत, व्यवस्थित ॲनालिसिस केले, पाठीमागचे क्वेश्चन्स कसे विचारलेत ह्याचा व्यवस्थित अभ्यास केलाय, तर त्या मुलाला साधारणतः 9 ते 10 मार्क, म्हणजे इथं 12 मार्क घेणारी पण मी बघितले तर मुलं 12 ते 13 मार्क पण 15 पैकी मुलं घेतात, पण साधारणतः 9 ते 10 मार्क त्या मुलाला शुअरली पडू शकतात. म्हणजे बघा इथं 35 मार्क, 9 ते 10 मार्क करंटचे, आणि मॅथ्स रिझनिंग, बघा मॅथ्स आणि रिझनिंग. मग मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये 20 क्वेश्चन तुम्हाला विचारणार आहेत. किती? 20 क्वेश्चन. तुमचे 20च्या 20 सोडून होणार आहेत का? तुम्हाला जरी चांगल्या लेवलला हँड असला तरी तुम्हाला 20च्या 20 क्वेश्चन त्या ठिकाणी वाचून होणार नाहीत. मग या ठिकाणी तुम्ही अगदी मिनिमम, बघा मी म्हणतो मिनिमम 10 मार्क जरी धरले ना, 10च क्वेश्चन ॲक्युरेटली सोडवले, जसं की बाबा दिशाज्ञान चाचणीचा क्वेश्चन आहे कंपल्सरी येतो, व्हेन डायग्रामचा क्वेश्चन आहे जो सिलॅलिझमचा आपण म्हणतो कंपल्सरी क्वेश्चन येतो, नातेसंबंध कंपल्सरी क्वेश्चन येतो, त्याच्यानंतर काळकामवेग कंपल्सरी क्वेश्चन येतो. हे जर कंपल्सरी असणारे तुम्ही जर टॉपिक काढले आणि ते जर ह्या 10 क्वेश्चन मध्ये पहिल्यांदा ते 10 क्वेश्चन उचलले तर तुम्हीच आता बेरीज करा. आपण टोटल मारू 35 आणि चालू घडामोडीला सपोज 10 मार्क धरा, 45 आणि 10 झाले 55 मार्क. तुमचं कुठलंच मेरिट राहणार नाही. ज्या विद्यार्थी मित्रांची बाबा PSIचं टार्गेट आहे, हे PSIचं टार्गेट आरामात इथं अचीव होतं. STI वाल्यांचं आरामात टार्गेट अचीव होतं. मुली सगळ्याच्या सगळ्या ह्या मेरिटला बसतात. आता पाठीमागच्या वेळी 2023चा जो काय रिझल्ट आहे, तर 2023चा जो काय रिझल्ट आहे तो 2023च्या रिझल्टच्या बद्दल तुम्हाला सांगतो की 30 एप्रिल 2023ला ही पूर्वपरीक्षा झाली. या पूर्वपरीक्षेला 20 क्वेश्चन मॅथमॅटिक्सचे होते. 20 क्वेश्चन जरी मॅथमॅटिक्सचे असले तरी ते किती लेवलला अवघड विचारलेत हे कोणालाच माहिती नव्हतं. त्याच्यामुळे बाबा जी मुलं फार शार्प आहेत, ज्यांनी चांगल्या मेन्स दिल्यात, क्वेश्चन पेपर सोडवण्यावरती ज्यांचा हँड आहे, त्या मुलांनी काय केलं की
पाठीमागून क्वेश्चन पेपर बघितला, त्यांनी बघितलं की 20 क्वेश्चन कोणालाच माहिती नव्हतं. काही म्हणजे सगळे अंदाज मानलेले होते चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूटनं किंवा चांगल्या चांगल्या लोकांना किंवा जे अभ्यास चांगला करतात की बाबा ह्यावेळी 20 क्वेश्चन येतील, 25 येतील, यदा कदाचित 30 पण येतील, असे एक अंदाज होते. पण किती येतील एवढं 100% माहिती नव्हतं. ज्यावेळेस क्वेश्चन पेपर ओपन करून बघितला तर त्यावेळेस 20 क्वेश्चन मॅथमॅटिक्सचे दिसले आणि 20 क्वेश्चन मॅथमॅटिक्सचे दिसल्यानंतर ज्या मुलांनी पाहिले, ओपन क्वेश्चन पेपर ओपन केला एक्झाम हॉलमध्ये आणि क्वेश्चन पेपर ओपन केल्यानंतर ज्या मुलांना कळलं की नाही बाबा मॅथमॅटिक्स हे ह्यावेळेस विचारलेलं खूप म्हणजे खूप जास्त सोपं आहे, त्या मुलांनी स्पेशल बाकीच्या क्वेश्चन पेपरकडे लक्ष न देता, बघा मी काय म्हणतोय, बाकीचे त्यांच्याकडे क्वेश्चन किती होते, 80 क्वेश्चन होते. ह्याच्यातलं सायन्सचे क्वेश्चन आउट ऑफ द बॉक्स चालले होते, समजतच नव्हते. हे जे काय 20 क्वेश्चन आहेत, ह्या 20 क्वेश्चनला बघा, ह्या 20 क्वेश्चनला पोरांनी टार्गेट केलं आणि माझ्या माहितीनं जेवढे मुलं माझे जवळचे मित्र आहेत जे सब रजिस्ट्रारला बसले, एएसओला बसले, त्या मुलांनी 18+ मार्क्स घेतलेत, 18+ आणि 20 मिनिटाच्या आत 18 क्वेश्चन सुटलेले. 18, 19 आणि 20 आउट ऑफ 20 असलेले पण मी मुलं बघितलेत. पण 18+ असलेले मी कितीतरी मुलं बघितलेत की जे मेरिटला बसले, सब रजिस्टरला बसले. सब रजिस्टरला बसले म्हणजे STI ला बसले, कारण सब रजिस्टरचं मेरिट लागलं 60 मार्क. किती लागलं, 60 मार्क. क्लर्क वगैरे सोडून द्या, क्लर्कला 7,500 जागा होत्या, त्यामुळे मेरिट 19 मार्कांवरती आलं. ह्या वर्षी 7,500 जागा असणार आहेत का नाही माहिती नाही, अजून सगळं म्हणजे नाही का, सगळं गुलदस्त्यातला विषय, अजून तारीख आलेली नाही, त्यामुळे निश्चिंत राहायचं नाही. इथं पहिल्यांदा क्वेश्चन पेपर सेट झाल्यामुळे 20 क्वेश्चन हे कंपॅरेटिव्हली सोपे होते, परंतु महाराष्ट्रातली जवळपास 80 ते 90% मुलं या क्वेश्चनच्या ह्या 20 क्वेश्चन पर्यंत पोहोचलेच नाहीत. तुम्ही पाठीमागच्या कुठल्याही मुलाला जाऊन विचारा, त्यांचे साधारणतः 5 आणि 6 क्वेश्चन सोडून झाले. मग आता मला सांगा, ज्याचे 5 आणि 6 क्वेश्चन सोडून झालेत आणि ज्याचे 18 क्वेश्चन सोडून झालेत, हा मुलगा कधीच सापडू शकत नाही. म्हणजे काय, काही डिसिजन तुम्हाला ऑन द स्पॉट एक्झाम हॉलमध्ये घेताच आले पाहिजेत. हे या एक्झाम निघण्याचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. माझे स्वतःचे म्हणजे मी तुम्हाला सांगतो, माझे ऑनेस्टली माझे त्यावेळेस 12 क्वेश्चन करेक्ट आहेत. मी 13 क्वेश्चन पर्यंत पोचलो, 12 क्वेश्चन करेक्ट आहे. एक मी आपलं म्हणजे नाही का क्वेश्चन पेपर ओढत असताना एक गोल आणला, तो पण चुकला. म्हणजे 12 क्वेश्चन करेक्ट आहे, म्हणजे 11 पॉईंट समथिंग मला स्वतःला वैयक्तिक मार्क आहेत ह्या 30 एप्रिल 2023च्या पेपरला. परंतु ज्या लेवलचे 30 एप्रिलच्या पेपरला म्हणजे मागच्या कंबाईनला ज्या लेवलला मॅथमॅटिक्सचे प्रश्न आले होते, तेवढ्या सोप्या लेवलचे मला वैयक्तिक वाटत नाहीत की बाबा तेवढ्या सोप्या लेवलचे प्रश्न आता परत येतील, कारण आता मुलं सावध झालेले आहेत. त्याच्यामुळे तेवढ्या मागच्या वेळी जरी क्वेश्चन सोपे वाटत असले तरी पॅटर्न सगळ्यांसाठी नवीन होता. म्हणजे इतिहास नवीन होता, इतिहासाचे क्वेश्चन पर फार जास्त लेंदी होते, इकॉनॉमिक्सचे लेंदी होते, सायन्स अतिशय लेंदी होतं आणि 1 लाइनर क्वेश्चन होते. 1 लाइनर क्वेश्चन जर असेल तर तुम्हाला 100% तो माहितीच असायला पाहिजे. तुम्ही त्या ठिकाणी लॉजिक वापरू शकत नाही. सपोज 3 लाइनर आहे, 4 लाइनर आहे, तुम्ही काहीतरी लॉजिक वापरताल, काहीतरी इलिमिनेट करताल, ऑप्शनवरून जाताल. जे तुम्हाला 1 लाइनर विचारणार आहे तुम्हाला 100% उत्तर माहिती पाहिजेत आणि 1 लाइनर एक्झाम ही कंपॅरेटिव्हली अवघड जाते, लक्षात ठेवा. कारण तुम्ही मल्टीलाईन क्वेश्चन असतील तर तुम्ही काहीतरी इलिमिनेट कराल. परिणामी मला असं वाटतं जर त्यांनी मॅथमॅटिक्सची लेवल जर वाढवली तर आत्ता आपलं प्रॅक्टिस असायला हवं. बरेचशा विद्यार्थी मित्रांना वाटतं की बाबा कंबाईनची परीक्षा कधी होणार, अजून तर आयोग काय टाकतच नाही, शिवाय मराठा आरक्षणचा मुद्दा आहे आणि तो सॉल्व्ह झाल्याशिवाय आम्ही ते टाकणार नाही, SCBCचा मुद्दा आहे वगैरे वगैरे, ते सगळे पॉईंट आहेत. पण ते बघण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे का? 20 क्वेश्चन सायन्सचे येणार आहेत, 20 क्वेश्चन तुम्हाला मॅथमॅटिक्सचे येणार आहेत की जो कंपॅरेटिव्हली 1 वर्ष जरी अभ्यास केला तरी त्याला अभ्यास कमीच आहे, अशा पद्धतीचे ते सब्जेक्ट आहेत. शिवाय डायनामिक आहेत, तिथलं रिपिटेशन होईल असं काय मुद्दे नाहीत. म्हणून माझं काय म्हणणं आहे की बाबा मॅथमॅटिक्सला तुम्ही असे सिलेक्टिव्ह 20 टॉपिक पैकी पाठ्यमागच्या सगळे 5-6 क्वेश्चन पेपर काढा, त्याच्यातले 10 क्वेश्चन असे कुठले 10 ते 12 क्वेश्चन आहेत की जे रिपीटेडली आयोग विचारते, त्या 10 क्वेश्चनला फोकस करा. एक्झाम हॉलला गेल्यानंतर कमीत कमी तुमच्याकडं जे 60 मिनिट आहेत, म्हणजे 60 मिनिटाचं जर आपण थोडं ॲनालिसिस बघितलं तर या 60 मिनिटामध्ये विद्यार्थी मित्रांनो 60 मिनिटाचा जर तुम्ही विचार केला तर या 60 मिनिटामध्ये
60 मिनिट तुमच्याकडे वेळ आहे. या 60 मिनिटातील मिनिमम 20 मिनिट तरी तुम्हाला मॅथमॅटिक्सला देणंच देणं, कारण मॅथ्सला 20 क्वेश्चन आहेत ना, मिनिमम 20 मिनिट दिले, उरले 40 मिनिट. किती राहिले? 40 मिनिट राहिले. मग 40 मिनिट राहिले, त्याच्यातील तुम्हाला गोल करायला, बघा गोल करायला साधारणतः जो नवीन मुलगा असतो त्याला प्रॅक्टिस नसते त्याला तर 10 मिनिट जातात डायरेक्ट. त्याला किती मिनिटं जातात? 10 मिनिटं जातात. पण सरासरी माझ्या हिशोबानुसार जो चांगलं प्रॅक्टिस करतो तो 5 ते 7 मिनिटांमध्ये गोल करतो. जो चांगला विद्यार्थी, गोल करण्याचं पण एक कला आहे, ती पण आपल्याला फटाफट गोल करता आले पाहिजे. त्या पद्धतीने जर तुम्ही गोल केले तर 5 ते 7 मिनिटांमध्ये गोल होतात. मग आता विचार करा, हे 20 मिनिट आणि हे 5 ते 7 मिनिटं म्हणजे 27 मिनिटं, म्हणजे निम्मा वेळ तर हिथच जाणार आहे. अजून राहिला निम्मा वेळ, म्हणजे असं धरा 32 ते 33 मिनिट तुम्हाला उरलेले 80 क्वेश्चन सोडवण्यासाठी भेटणार आहे. किती? 32 ते 33 मिनिट. मग 32 ते 33 मिनिटांमध्ये तुम्हाला 80 क्वेश्चन सोडवायचे. त्यातले काही सिंगल लाईनर आहे, थांबायला वेळच नाही, थांबायला वेळच नाही. ही सरळ 2020ची मॅच असते. तुम्ही विचार करायला थांबला की 100% क्वेश्चन पेपर तुमचा राहणार म्हणजे राहणार. मग ज्याला पास व्हायचंय त्यानं ही गोष्ट सोडायची नाही. ही गोष्ट जर त्यांनी अप्लाय केली तर 100% विद्यार्थी मित्राला यश हमखास आहे. पण विद्यार्थी मित्र हिथं दुर्लक्ष करतात. तुमचं हे कव्हर झाल्याशिवाय तुम्ही टेस्ट सिरीज करणं मला योग्य वाटत नाही. टेस्ट सिरीज किंवा तुम्ही जर आता टेस्ट लावल्या असतील तर तुम्ही PYQ व्यवस्थित केले पाहिजे, करंट केलं पाहिजे, मॅथ्स रिजनिंग तेवढ्या लेवलला केलं पाहिजे. आणि जर हिथं मार्क्स आले आणि क्वेश्चन पेपर सोडवण्याचं जर तुमचं डेली हॅबिट तयार झालं, तुम्ही ऑनेस्टली तुमच्या लायब्ररीमध्ये देखील क्वेश्चन ठेवून हे करू शकता. किंवा ज्यांना टेस्ट सिरीज तिथं बाहेर जाऊन द्यायची, तीही खूप चांगली मेथड आहे की जेणेकरून बाबा तिथल्या प्रेशरचा अंदाज येतो. पण तेवढ्या सिरियसली त्या टेस्ट सिरीजला गेलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, हे पाठीमागच्या क्वेश्चन पेपरचं म्हणजे 2023च्या कंबाईनचं ॲनालिसिस होतं. ह्यावेळेस सायन्सचे क्वेश्चन कसे येणार आहे? यदा कदाचित सायन्सचा फॅक्टर यावेळेस सोप्पा पण येऊ शकतो. जर सोप्पा आला तर मेरिट वाढूही शकतो. कुठलेही 2 सेक्शन सोपे असतात. माझं नीट आहे का? कोणतीही प्रश्नपत्रिका काढून बघा, कोणतेही 2 सेक्शन खूप जास्त सोपे असतात. कोणते असतात हे मी सांगू शकत नाही, पण कोणते तरी 2 सेक्शन अतिशय सोपे असतात आणि ते 2 सेक्शन हे मेरिट 100% वाढवतात. म्हणजे बरीचशी जे मुलं इथं 60 मार्क घेतात ना, क्वेश्चन पेपर हा सोडवण्यासाठी दिलेला आहे, सोडून देण्यासाठी नाही. त्याच्यामुळं तुमचा पहिली गोष्ट अभ्यास, दुसरी गोष्ट म्हणजे लॉजिक आणि तिसरी गोष्ट ट्रिक्स, हे तिन्हीच्या तिन्ही वापरायचं. पण गोल करून यायचं म्हणजे यायचंच. आता तुम्ही बघा, जर ह्या आत्ताचा जो आपण पेपर घेणार आहे 2021चा, जो आता कोविड नंतर झालेला पेपर आहे, तर 26 फेब्रुवारीला तो पेपर झाला होता 2022च्या. 600 जागा होत्या. खूप जणांनी म्हणजे राज्यसेवेची वगैरे सगळ्या विद्यार्थ्यांनी अभ्यास बंद करून कंबाईनचा अभ्यास केला का? तर 650 जागा ST यायच्या आहेत. परिणामी सगळ्यांनी तिथं ताकद लावली होती. त्याच्यात 11 क्वेश्चन कॅन्सल होऊन जर मेरिट 600 जागांसाठी 46.50च्या घरात जात असेल, पेपरची काठिण्य पातळी अवघड असताना, त्या अर्थी आपण ज्याला पास व्हायचंय त्यांनी स्वतःचं सेल्फ ॲनालिसिस केलं पाहिजे की बाबा माझं PYQ किती स्ट्रॉंग आहे, करंटचा मी डेली अभ्यास करतोय का, आणि मॅथ्स रिजनिंग मी डेली सोडवत आहे का. त्या आणि त्याच मुलाला 100% यश मिळणार आहे. ओके, तर आपलं हा जो काय ह्या कंबाईनचा जो काय पेपर आहे त्याचा आज आपण ॲनालिसिस घेणार आहे आणि त्याचं भूगोलापासून आपण ॲनालिसिस चालू करणार आहे. जाणून बुजून भूगोल घेतलाय आपण. एका व्हिडिओमध्ये सगळेचे सगळे सब्जेक्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ह्याच्यानंतर राज्यसेवा प्रिलिम्सचा पेपर घेणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा आपला भूगोलाचा पहिला क्वेश्चन आहे. हा प्रश्न त्यावेळेस जे विद्यार्थी अभ्यास करत असेल त्यांच्या तर लक्षातच येईल. आता बघा 26 नंबरचा प्रश्न आहे, ए सेट आहे हा, आणि हा आपल्या एक्सप्लेनेशनचा जो तुम्हाला मी सांगितलं आपल्या एक्सप्लेनेशनच्या बुकमधला मी उचलून घेतलेला आहे. काय म्हटलेले? भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग टिंबटिंब हा आहे. बघा भारतातील विचारले, हिथं महाराष्ट्रातील विचारले का? नाही. बरेचसे विद्यार्थी काय करतात, त्यांनी जे वाचले तेच इथं वाचतात. पेपरच्या वेळी अभ्यास लवकर बंद करायचा जेणेकरून तिथं आपण शांत असणं खूप जास्त. कसला जरी प्रश्न आला तरी तुम्हाला सोडवायचाच आहे, ह्या माइंडसेटनं तिथं जायचं. मग आता बघा मला विचारलं काय? भारतातलं
सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग का विचारलेला आहे. का विचारलाय तर 2022 सालचा जर विचार केला तर 2021 सालामध्ये बरेचसे जे काही नॅशनल हायवे त्यांचे नंबर चेंज करायला सुरुवात केली होती आणि मग हा करंटला धरून विचारलेला प्रश्न आहे. काय मी म्हटलं, हा करंटला धरून त्यावेळी विचारलेला प्रश्न आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी सोपी एक गोष्ट सांगतो की जर सपोज तुम्ही भारताचा अभ्यास केला असेल तर सपोज हा भारताचा मॅप आहे, समजून घ्या. तर भारताच्या मॅपमध्ये जे काही वेगवेगळे रस्ते आहेत, तर जो काय आपला हा एक आणि हा एक असे दोन नॅशनल हायवे आहेत. मग हा जो काही नॅशनल हायवे आहे हा वाराणसी पासून सुरू होता, वाराणसी, आणि इकडे कलकत्त्याला जायचा, कलकत्ता. मग हा जो काय होता हा नॅशनल हायवे 6 होता, नॅशनल हायवे 6, आणि हा होता NH7. NH7 हा त्यावेळेचा भारतातला सर्वात लांब नॅशनल हायवे होता. कुठला? भारतातील. जर भारतातील विचारला असता तर वाराणसी पासून कन्याकुमारी पर्यंत जाणार, वाराणसी पासून कन्याकुमारी पर्यंत जाणारा NH7 हा सर्वात लांब नॅशनल हायवे होता. आता तुम्ही बघा क्वेश्चन काय विचारलाय आपल्याला. क्वेश्चन विचारलाय भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कुठला. आता मला सांगा उत्तर काय पाहिजे. उत्तर पाहिजे NH7. मग NH7 ऑप्शन मध्ये आहे का? ऑप्शन मध्ये आहे का? विद्यार्थ्यांची गडबड झाली. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना माहिती होतं की भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कुठला आहे, NH7 आहे, आणि इथं ऑप्शन मध्ये NH6 दिले. बघा NH6 दिले. मग हे NH6 चा काय विषय होता की हा NH6 हा महाराष्ट्रातील, काय मी म्हटलं, हा महाराष्ट्रातील सर्वात लांब असलेला राष्ट्रीय महामार्ग आहे. म्हणजे हा NH6 जो काय आहे हा महाराष्ट्रातील आहे सर्वात लांब. तो ऑप्शन मध्ये होता पण NH7च दिसत नव्हता. मग आता ह्यांना नवीन क्वेश्चन नुसार विचारायचंय का जुन्यानुसार? तर विद्यार्थी मित्रांनो हा करंटला धरून असलेला मुद्दा होता. कारण त्यावेळी काय केलं होतं की जो काही NH7 होता, NH7 हा वाराणसी टू कन्याकुमारीला जोडायचा, तो भारतातील सर्वात लांब होता. NH6 हा महाराष्ट्रातील सर्वात लांब होता. परंतु जो काही NH7 होता ह्याचं रूपांतर काय केलं की त्याला श्रीनगर पर्यंत वाढवला. काय मी म्हटलं, वाराणसी टू कन्याकुमारी पर्यंत होता, तर वाराणसी टू कन्याकुमारीच्या वाराणसी टू कन्याकुमारी होता, पण ह्याला पुढे एक्सटेंड केला त्यांनी. या हायवेला त्यांनी पुढे इथपर्यंत श्रीनगर पर्यंत एक्सटेंड केला, श्रीनगर पर्यंत एक्सटेंड केला. मग श्रीनगर पर्यंत वाढवला, खाली कन्याकुमारी पर्यंत आहे तसाच ठेवला होता. ह्याला श्रीनगर पर्यंत वाढवल्यामुळं आणि ह्याचं नाव चेंज केलं. मग याचं जे नाव चेंज केलं होतं हे नाव चेंज केलं NH44. नीट बघा, याचं नाव चेंज केलं NH44. ह्याचं आता NH7 उत्तर राहिलं नाही. आणि महाराष्ट्रातून जाणारा, बघा नीट लक्षात घ्या, इथं असा महाराष्ट्र आहे असं लक्षात ठेवा, थोडं सोपं आपण करू, असं लक्षात ठेवा, हे महाराष्ट्र आहे. तर महाराष्ट्रात हा NH6 जो आहे म्हणजे पूर्वीचा NH6 हा महाराष्ट्रातील सर्वात लांब होता आणि तो सातपुड्याला पॅरलल होता. कशाला? सातपुडा पर्वताला पॅरलल होता. सातपुडा पर्वताला पॅरलल होता. म्हणजे सातपुडा पर्वताला पॅरलल असणारा NH6 हा महाराष्ट्रातील सर्वात लांब होता. हा शिवाय भारताचं पश्चिम आणि पूर्व टोक जोडायचा. हा NH7 हा उत्तर आणि दक्षिण टोक जोडायचा. 6 आणि 7 त्यावेळेचा भारतातला. त्याचं आता नवीन नामांतरण झालं आणि नवीन नामांतरण झाल्यानंतर हिथं क्वेश्चन विचारला. मग आता तुम्ही नीट ऑप्शन बघा. ऑप्शन बघितल्यानंतर तुमच्या विद्यार्थी मित्रांनो लक्षात येईल, हिथं ऑप्शन दिले NH44 आणि NH48. NH44 आणि NH48. मग आता तुम्हाला मी ह्याच्यातली हिंट सांगतो. हिंट अशी होती की NH6 हा तर महाराष्ट्रातील सर्वात लांब आहे. मला विचारलाय भारतातील, ह्या ऑप्शनला तुम्ही कसंच जायचं नव्हतं.
इथं ऑप्शन NH6 तर गेला, राहिले 3 ऑप्शन. NH1 हा दिल्लीच्या आसपास, ज्यांनी अभ्यास केलाय त्यांना माहिती NH1 हा त्यावेळेच्या दिल्लीच्या आसपास वगैरे जोडायचा, हाही ऑप्शन गेला. उत्तर सरळ सरळ तुम्हाला दिसतंय ना, एक तर ऑप्शन नंबर 1 ला जा किंवा ऑप्शन नंबर 3 ला जा, 44 ला जा किंवा 48 ला जा. तुम्हाला ऑप्शन सांगतायत ना, एक तर उत्तर 44 आहे किंवा उत्तर 48 आहे. कशाला तरी तुम्ही गोल करणं अपेक्षित होतं. त्यावेळेस ज्याने कोणी गोल केला असेल ते माहिती नाही, परंतु त्यावेळेस एक अभ्यासाचा भाग असा म्हणून, कारण ज्यांनी नीट थोडा बारकाईने अभ्यास केलाय किंवा करंटचे बुक्स वाचलेत त्यांना एक गोष्ट लक्षात राहण्यासारखी होती, आणि ती म्हणजे की जर सपोज तुम्ही महाराष्ट्राचा मॅप पाहिला, बघा हा सपोज महाराष्ट्राचा मॅप आहे, हा महाराष्ट्राचा मॅप आहे आणि महाराष्ट्राला इकडं सह्याद्री पर्वत आहे, बरोबर का नाही? ह्या साईडला सह्याद्री पर्वत आहे, इकडं सह्याद्री पर्वत आहे. या मी तुम्हाला वरती सांगितलं इथं सातपुडा आहे, सातपुडा जो सातपुड्याला पॅरलल होता, बघा सातपुड्याला जो पॅरलल होता हा होता NH6. NH6 हा सातपुड्याला पॅरलल होता. तसंच सह्याद्रीला, इथं पुणे जिल्हा आहे, सगळी मुलं पुण्यात अभ्यास करतात, असा पुणे बेंगलोर हायवे, काय मी सांगितलं सह्याद्रीलाच पॅरलल असलेला हा पुणे बेंगलोर हायवे, पुणे सगळी मॅक्सिमम मुलं पुण्यात अभ्यास करतात, त्यामुळे त्यांना माहिती आहे की NH4 हा पुणे बेंगलोर हायवे होता. काय NH4 हा पुणे बेंगलोर, पुणे बेंगलोर हायवे हा किती आहे NH4 होता. आणि ह्या NH4चंच नाव बघा, ह्या NH4चंच नाव NH48 केलं, NH48. मग बघा त्यांनी आयोगाने हिंट दिली का नाही, त्यांना माहिती आहे मॅक्सिमम विद्यार्थी अभ्यास कुठे करतात, पुण्यात करतात. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि पुण्यातून जिथं तुम्ही अभ्यास करताय तिथली बेसिक भौगोलिक गोष्ट तुम्हाला माहिती असणं गरजेची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हा NH4 जो काय आहे तो माहिती असायला, कारण तो मुंबईला पण जोडतोय ना, इथं मुंबईवरून पुण्यावरून तुम्हाला मुंबईला जायचंय, नॅशनल हायवे 4 न जावं लागतं तुम्हाला. जर तुम्हाला नॅशनल हायवे NH4 वरून तुम्हाला पुण्यावरून मुंबईला जावं लागतं, तर NH4 हे त्याचं जुनं नाव होतं आणि त्याचं नवीन रूपांतर NH48 झाले. हे लक्षात ठेवायला सोपं होतं. काय मी म्हटलं, मुंबई पुणे हायवे किंवा पुणे बेंगलोर हायवे काही म्हणा तुम्ही, त्याचं पूर्वीचं होतं NH4 जो सह्याद्रीला पॅरलल आहे, त्याचं नवीन काय केलं NH48 केलं. काय केलं NH48. तुम्ही जर पुण्यात अभ्यास करता, पुण्यात राहता आणि मुंबईला मॅक्सिमम जणांचं जाणं येतो, पुणे मुंबई हा मॅक्सिमम माहिती असलेला हायवे, मग तो हायवे त्याचं नाव नवीन काय चेंज केलं हे कंपॅरेटिव्हली लक्षात राहायला सोपं आहे, म्हणून त्यांनी ऑप्शन ह्या ठिकाणी NH48 दिलेला आहे की बाबा पुणे मुंबई करणाऱ्याला मॅक्सिमम, म्हणजे तुमचं जनरल अवेअरनेस, तिथं एक लय भारी शब्द लिहिलेले असतात, तुमच्या जनरल अवेअरनेसवरती क्वेश्चन सुटला पाहिजे. तुम्ही पुण्यात राहता, पुणे मुंबईला जास्तीत जास्त वाहतूक चालू असते, जनरल अवेअरनेस जरी वापरला असतं तरी तुम्हाला कळलं असतं की बाबा NH4 जो काय आहे ह्या NH4चं नामांतरण NH48 केलेले, त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर NH48 म्हणजे ऑप्शन नंबर 3 येणार नाही. या प्रश्नाचं उत्तर सरळ सरळ NH44 हा भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे. हे विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी लक्षात ठेवायचं, म्हणजे उद्या जरी फिरवून हाच क्वेश्चन रिपीट झाला की भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता, तर NH44 4वरती 4 बघा दोन्ही. आणि आता काय झाले 4 लाईनच जे हायवे तयार केलेत हे 4 लेन तयार केलेले आहेत, कारण रस्ते वाहतूक मंत्री आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भातच आहेत, कोण नितीनजी गडकरी साहेब, त्यांच्या म्हणजे महाराष्ट्राला बिलॉंग करतात. म्हणून लक्षात ठेवा, पुढचा पण मुद्दा ह्याच ठिकाणी कव्हर करतो की भारतातील सर्वात जास्तीत जास्त नॅशनल हायवे हे महाराष्ट्रात आहेत. भारतातील सर्वात जास्त नॅशनल हायवेची लांबी हे कुठे आहे महाराष्ट्रात आहे, कारण पुणे आहे, मुंबई आहे, औरंगाबाद आहे, नागपूर आहे, ह्या सगळ्या डेव्हलप असलेल्या, नाशिक आहे, डेव्हलप असलेल्या सिटीज ज्या औद्योगिकदृष्ट्या खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. मग आता आपल्या बुकमध्ये ह्याचं केसागरच्या बुकमध्ये ह्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, बघा आपण स्पष्टीकरण पाहू. वाराणसी ते कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग 7 ज्याची लांबी आहे 2369, हा देशातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग NH44 नवीन मध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया त्यावेळी चालू होती
आणि आता तो वाराणसी ऐवजी कुठं जोडतोय, श्रीनगरला जोडतोय. म्हणजे जर तुम्हाला असं आता क्वेश्चन फिरवून विचारला, बघा ॲनालिसिस करायचं म्हणजे काय करायचं की आता माहिती झालं आपल्याला की भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कुठला आहे, NH-44 आहे. जर NH-44 क्वेश्चन फिरवून विचारला तर ते असा विचारतील की बाबा NH-44 कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो, कोणत्या, श्रीनगर ते कन्याकुमारी. आणि ऑप्शन तिथे 100% असा असणार वाराणसी टू कन्याकुमारी. ज्यांनी जुनी पुस्तकं वाचलेत ते वाराणसी टू कन्याकुमारी खुशी खुशीत टिक करणार, रूमवर आल्यावरतीच करणार. म्हणजे काय की तुम्हाला करंटला त्याला लिंक करणं खूप जास्त गरजेची गोष्ट आहे. म्हणजे तो आता श्रीनगर पासून सुरू होऊन कन्याकुमारीला संपणार आहे आणि त्याची लांबी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा 2369. ही लक्षात राहील का, आकडे लक्षात राहत नसतात. मग लक्षात ठेवायचं की बाबा 2500पेक्षा थोडंसं कमी आहे. बघा 2500पेक्षा थोडंसं काहीतरी कमी आहे, 200 ने 2500पेक्षा कमी. आता बघा लक्षात राहील, म्हणजे 200 ने 2500पेक्षा कमी केलं की ब्रेन तुमचा प्रोसेस करतो की 2300च्या आसपास काहीतरी, 2300 2350 असा काहीतरी आकडा आहे. 2300 2350च्या आसपास आकडे लक्षात ठेवले. 2369 तुम्हाला आकडा एवढ्या क्लोज देणार नाहीत. म्हणजे जर क्वेश्चन त्यांनी, शक्यतो आयोग तसं करतं, थोडे लांब लांबचे आकडे देतं. जर त्यांना 100% इन्काउंटरच करायचा विद्यार्थ्याचा तर मग तिथं 2369 2370 2368 असं अशा पद्धतीनं ऑप्शन देतं. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर जरी एखाद्या विद्यार्थ्याला माहिती नसतं तरी त्याला ते तशा पद्धतीनं काढता आलं असतं. मग हा जो काही तुमचा वाराणसी टू कन्याकुमारीला जोडायचा तो त्यावेळेस 2350चा होता, पण आता त्याला लांबवला ना, आता त्याला कुठे नेला, श्रीनगर पर्यंत नेला. म्हणजे आता तुम्हाला क्वेश्चन इथं विचारतील की तो नवीन जो काही NH-44 आहे तो कशाला जोडतो, श्रीनगर टू कन्याकुमारीला जोडतो. आणि त्याच्यामुळं आता त्याची 3745 किमी लांबीचा हा नवीन राष्ट्रीय महामार्ग अन्य राष्ट्रीय मार्गांना अथवा संपूर्ण देशाला जोडण्याचं काम करतो. म्हणजे हा आकडा IMP आहे. हा आकडा तुमच्या लक्षात पाहिजे. 3750 म्हणजे 3750च्या आसपास असं लक्षात ठेवायचं. आसपास म्हणजे 3750च्या आसपास काहीतरी आकडा आहे. 3745 3745 तुम्हाला लक्षात राहणार नाही. हा मी तुम्हाला का सांगितला, कारण हा वाराणसी टू कन्याकुमारी होता. बघा वाराणसी टू कन्याकुमारी होता आणि हा श्रीनगर जो काही नवीन तयार झालाय श्रीनगर, कारण आता वाढवलाय ना त्याच्यामुळे हा आकडा जास्तीत जास्त विचारतील. 3750 म्हणजे 3500च्या पुढे आकडा आहे असं जरी तुम्ही लॉजिकली लक्षात ठेवलं तरी ते लक्षात राहील. किंवा दुसरा ऑप्शन असा आहे 3500 ते 4000च्या मध्ये आकडा आहे. बघा 3500 ते 4000च्या मधला आकडा बरोबर 3750 होतो, 250 वाढतो. बघा आणि मग 3745 तुमचा आकडा. आता लक्षात कसं ठेवायचं ते पण मी तुम्हाला सांगितलं. रेंज त्याची लक्षात ठेवायची की बाबा ती रस्त्याची लांबी 3500 ते 4000च्या दरम्यान आहे. कशामध्ये, दरम्यान आहे. मग आता तुमच्या 3750 हा आकडा लक्षात राहील. मग आता बघा दुसरा पॉइंट असा 2 नंबरचा, नव्याने विकसित होणारा राष्ट्रीय महामार्ग 44 हा 10 राज्य, किती, 10 राज्य आणि दिल्ली राजधानी क्षेत्रातून जातो आणि राष्ट्रीय महामार्ग 30 महत्वाची शहरे जोडतो. मग उद्या जर अजून जास्त डीप मध्ये क्वेश्चन दिला तर किती राज्यांना जोडतो, 10 राज्यांना दिल. शक्यतो आता याच्यावरती क्वेश्चन विचारणार नाही. स्टॅटिक लेवलला जर क्वेश्चन आला तर तोच विचारतील. भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता, NH-44. रूपांतर कशाचं झालं, NH-7चं नाम आता 44 झालेलं आहे. 3745 किलोमीटर लांबीचा तो आहे आणि आता तो वाराणसी टू कन्याकुमारीला जोडत नसून आता तो श्रीनगर टू कन्याकुमारीला जोडत आहे. ओके, पुढचा प्रश्न त्याचं थोडं एक्सप्लेनेशन आपण घेऊयात. म्हणजे एक्सप्लेन तो आपल्या लेवलला तो करता आला पाहिजे. मग आता बघा ह्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग तो कुठून कुठं जातो, त्याचबरोबर कोणत्या राज्यातून जातो, संघ राज्य क्षेत्रातून जातो आणि आता त्याची लांबी काय, अशा पद्धतीचा हा चार्ट आपण आपल्या एक्सप्लेनेशनच्या केसागरच्या बुकमध्ये ठेवलेला आहे. मग आता इथं बघा NH-44 राष्ट्रीय महामार्ग 7 श्रीनगर टू जम्मू काश्मीर. मग ह्याचे मधले तुम्ही वाटलंच तर ज्याला पाहिजे त्याने नावं तुम्ही वाचून घेऊ शकता. आग्रा वगैरे हे जालिंदर हे महत्त्वाचं ठिकाण आहे. दिल्लीत आहे, बँगलोर आहे, हैदराबाद आहे वगैरे ह्यांना जोडून तो नागपूर आहे. मेन म्हणजे आपल्या नागपूरमधून जातो बरं का. मधलं नागपूर हे
बरोबर सेंट्रलला ठिकाण आहे ना, त्याच्यामुळे बरोबर भारताच्या मधून ती नागपूरमधून जाणारच, एवढं ते लक्षात ठेवायचं. आणि ह्या 10 राज्यांना जातो. महाराष्ट्र नागपूरमधून जातो म्हणजेच बट ऑब्वियस महाराष्ट्रातून जातो. 3745 लांबी आहेत, मला मी आत्ता सांगितलं. आता पुढचा बाब 48. जुना राष्ट्रीय क्रमांक किती? एन 4. 4 आणि 8ला एकत्र केलं त्याचा 48. NH4 कुठला? पुणे बेंगलोर हायवे किंवा तोच मुंबईला पण जोडतो ना, तसंच. म्हणून NH4 आणि NH8ला एकत्र केलं आणि नवी दिल्ली पासून तो आता तयार केलेला आहे, म्हणून तिथं क्वेश्चन तो पण ऑप्शन तिथं होता. आणि त्याची लांबी आहे 2870 वगैरे. तुम्ही इन डिटेल तुम्ही ज्याला गरज आहे तो स्क्रीनशॉट काढून घेऊन हे पाहू शकतो की बाबा NH48 वगैरे काय आहे. आणि NH6 जो ऑप्शनमध्ये एक होता, तो आता जो NH6 दिलेला आहे, पूर्वीचा NH6 तुम्हाला मी सांगितलं महाराष्ट्रातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग पूर्वीचा NH6 असलेला होता. परंतु आत्ताचा जो काही नवीन NH6 आहे तो जोराबाट तिकडं, म्हणजे लक्षात ठेवायचं, ज्या काही आपल्या 7 सिस्टर्स आहेत तिकडं, कुठले? आसाम, मेघालय, मिझोराम ह्या ठिकाणी हा नवीन NH6 दिलेला आहे. परत एकदा सांगतो की जो काय आता नवीन NH6 आहे हा ज्या 7 सिस्टर्स आहेत, आसाम इथे बघा की शिलाँग, त्याच्यानंतर एजॉल यांना जोडण्याचं काम करतो. मेघालय, आसाम, मिझोराम या राज्यातून तो जातो. आपले जे काय केसागर पब्लिकेशनचं पूर्वपरीक्षा पूर्वतयारी आणि भारताचा भूगोल खतीब सरांचं जे काय पुस्तक आहे त्याच्यातून हा चार्ट ॲज इट इज घेतलेला आहे. पुढं 27 नंबरचा क्वेश्चन इथं तुम्ही संदर्भ साहित्य पाहू शकता. त्याच्यानंतर 27 नंबरचा क्वेश्चन आहे औद्योगिक विभाग आणि औद्योगिक क्षेत्र यांच्या जोड्या लावा. यांच्या जोड्या लावा. मग आता बघा औद्योगिक विभाग आणि औद्योगिक क्षेत्र यांच्या जोड्या लावा. नाशिक, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद आणि इकडे ब सेक्शनमध्ये दिलेले बुटीबोरी, शेंद्रा, विंचूर आणि हुपरी. मग लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं की 35 मार्क आहेत ना, जो PYQ व्यवस्थित करतो त्याला 100% पाठवतात. हा क्वेश्चन आहे 26 फेब्रुवारी 2022ला विचारलेला. तुम्ही आत्ता क्वेश्चन पेपर किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं कोणतंही बुक असेल, कोणतंही, ते काढून बघा. आणि त्याच्यामध्ये असं एक क्वेश्चन विचारला होता की आशिया खंडातील सर्वात मोठी असलेली पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणती? बघा नागपूरमधील, असाही पुढे जाऊन क्वेश्चन होता की आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कुठते? तर नागपूरमधील, बघा काय मी सांगतोय, नागपूरमधील बुटीबोरी. बघा नागपूरमधील बुटीबोरी ही आशिया खंडातील सर्वात मोठी MIDC आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी MIDC आहे. हा ऑलरेडी क्वेश्चन अगोदर प्रिव्हियस येऊन गेलेला आहे. हा पेपर झालाय 26 फेब्रुवारी 2022ला. कधी आलाय माझ्या लक्षात नाही, पण मी तुम्हाला शुअरली सांगतो की हा क्वेश्चन ऑलरेडी येऊन गेला. येऊन गेल्यानंतर मुलांनी बाकीचं वाचण्याकडे गरजच नव्हती. मी क्वेश्चन पेपरला त्यावेळेस देत असताना डायरेक्ट नागपूर वाचलं. नागपूरला बुटीबोरी मला माहिती होतं, म्हणजे क ला एक जोडी लावत असताना नेहमी बाण करून अशी लावायची जेणेकरून तिथं चुकत नाही. क ला एक, मी क ला बघत आलो, क ला एक, विषय संपला. उत्तर फक्त एकाच ठिकाणी क ला एक दिलं होतं, ऑप्शन नंबर 4. बाकीचे ऑप्शन वाचून तिथं वेळ घालवायची गरज नव्हती. हा क्वेश्चन सरळ वेळ वाचवण्याची गोष्ट होती. या क्वेश्चनला तुम्ही वेळ घालवायची गरज नव्हती. जर तुम्ही या पद्धतीनं जर क्वेश्चन पेपर सोडवले तरच क्वेश्चन पेपर कव्हर होऊ शकतो. अदरवाईज सगळ्या जोड्या जर लावत बसला तर त्या सगळ्या रूमवर आल्यावरती लावायच्या, तिथं जोड्या लावत बसायचं नाही. तिथं जोडी लावली तर तुमचा क्वेश्चन पेपर 100% राहणार. 2-3 गणितं सोडून बाहेर यायचं. मग तुम्हाला मी काय सांगितलं की प्रिव्हियस इयरचं 100% ॲप्लिकेशन तुम्हाला जमलं पाहिजे. मग त्या अँगलनं मी काय केलं की नागपूरला बुटीबोरी होती हेही माहिती आहे तुम्हाला. मी हेही सांगितलं की ती आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे. म्हणजे उद्या जर प्रश्न दोन्ही अँगलनं विचारला तरी कव्हर झाला. बर आता बघा नेट क्वेश्चन जर सोडवत असतात तर अ ला तीन ठिकाणी ऑप्शन नंबर 3 दिलेले, म्हणजे अ ला 3 असण्याचे 75% चान्सेस आहेत. म्हणजे नाशिकला विंचूर आहे आणि बाकी ह्या 2 ऑलरेडी एकदा माझ्या माहितीनुसार विचारलेले आहेत. पण तरी नागपूर बुटीबोरी ह्याच्यावरून सुटत होतं. मग आता बघा औरंगाबादमध्ये शेंद्रा बेडकीन
ही नावाची औद्योगिक वसाहत आहे आणि कोल्हापूरला हुपरी आहे. कोल्हापूरला काय आहे? हुपरी आहे. ह्या ठिकाणी सगळ्याच्या सगळ्या जोड्या तयार झाल्या. आता कोल्हापूरमधल्या हुपरी बऱ्यापैकी जणांना माहिती आहे, कारण इथं सगळ्यात मोठं चांदीचं मार्केट आहे. चांदीचे जे काय दागदागिने असतात ते ग्लास, तांबे वगैरे जुन्या काळातली सगळी लोक वापरायचे. चांदीचं जास्तीत जास्त वापरायचं. चांदीची सगळ्यात मोठी वसाहत असलेली ही हुपरी मार्केट आहे. हुपरी मला वाटते हातकणंगल्याच्या तिथं कुठंतरी आहे बहुतेक. हे हातकणंगल्याच्या इथं आहे मे बी हुपरी. तर हुपरी हे चांदीचं मार्केट आहे. नागपूर बुटीबोरी तर तुम्हाला सांगितलं आशिया खंडातील सगळ्यात मोठे. नाशिक हे विंचूरसाठी, औरंगाबाद शेंद्रा बेडकीन जे आणि आपापल्या रिजनमध्ये, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखादा औरंगाबाद रिजनमध्ये असेल, एखादा पुणे रिजनला बिलॉंग करतो. आता फॉर एक्झाम्पल मी पुण्यातला आहे, तर मग मला सगळं माहिती पाहिजे. म्हणजे माझ्या पुणे विभागामध्ये 5 जिल्हे आहेत, तर 5 जिल्ह्यामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. मग कोल्हापूरमधले कुठली हुपरी आहे मला 100% ती माहिती पाहिजे. सातारा MIDC माहिती पाहिजे मला. इथल्या पुण्यातल्या MIDC माहिती पाहिजे. का? तुम्हाला त्या विभागातलं जर बेसिक नॉलेज असेल. मग जो औरंगाबाद विभागाचा आहे त्याने 100% पहिल्यांदा शेंद्रा बेडकीनला जोडी लावली असती. ड ला 2 लावल्यानंतर तुम्ही बघा 2 ठिकाणी ड ला 2 आहेत, म्हणजे हा ऑप्शन आणि हा ऑप्शन त्याच्या विभागाच्या, बघा तो ज्या ठिकाणी राहतो, ज्या प्रदेशात राहतो त्याच्या जनरल नॉलेजवरती हे 2 ऑप्शन गेले असते. 2 ऑप्शनवरती उत्तर राहिलं असतं. मग ह्या 2 वरती त्याला मॅक्सिमम चान्सेस होते ना बरोबर येण्याचे. अ ला 3 तर होतं, मग बाकीच्या पद्धतीने जर जोड्या लावल्या असत्या. आणि आता हा चार्ट VIMP आहे. हा क्वेश्चन VIMP आहे. नाशिकला विंचूर लक्षातच ठेवायचं. कोल्हापूरला हुपरी, हुपरी काय? चांदीचं मार्केट आहे. नागपूरला बुटीबोरी आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे. आणि औरंगाबाद शेंद्रा बेडकीन या ठिकाणी औरंगाबाद आहे. तुम्ही ऑप्शन पण नीट बघितले तर ऑप्शन फ्रेमिंग वरून पण उत्तराला जाता येतं. जोड्या लावा नेहमी काय करायचं? अ बघायचं. अ ला जर सारखं पॅरलल नाही ना सापडलं तर डायरेक्ट ड ला बघायचं. काही ना काहीतरी हिंट भेटते. म्हणजे मी पेपरमध्ये असतो तर डायरेक्ट हेच भेटलं असतं, पण मला अजून आठवतं पेपरमध्ये मी डायरेक्ट नागपूरला बुटीबोरी मार्क केलं होतं, बाकीचं काहीच वाचलं नव्हतं. आणि गोल पण मी अशा पद्धतीनेच करतो. क ला इथं की डायरेक्ट मोठ्या पद्धतीचे रेष मारतो. आता आपल्या बुकमधले दिलेले स्पष्टीकरण आपण बघू. कोल्हापूर येथे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे शेतकरी वसाहत साखर कारखाना, आजरा तालुक्यातील गौसे आजरा शेतकरी साखर कारखाना वगैरे 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 आहे. हे असं सगळं दिलेलं आहे. आणि आता हिथं मेन गोष्ट हिथं आहे की हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे चांदीचे दागिने बनवण्याचे उद्योग आहेत. हे सगळ्यात ह्या इथलं IMP स्टेटमेंट आहे की बाबा एखादी औद्योगिक वसाहत कशासाठी प्रसिद्ध आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. कारण ह्याच्यावरून बऱ्याचशा गोष्टी, कारण इचलकरंजीला पण आपण बघतो हातमागे, तिथं पण मोठ्या पद्धतीची ही अशी MIDC. आणि आता इचलकरंजी मला वाटते 28वी महानगरपालिका आहे आणि 29वी जालना आहे. ही मग ह्याला काय म्हणायचं की बाबा करंटला लिंक केला तुम्ही तुमचा अभ्यास. मग इचलकरंजी बघा, आता आलाय मुद्दा तर सांगून टाकतो. इचलकरंजी 28वी आणि जालना 29वी ह्या काय आहेत? महानगरपालिका आहेत. मग आता जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की महाराष्ट्रात टोटल महानगरपालिका किती? 29 महानगरपालिका. झालं ना. तुम्ही तिथल्या तिथंच करंटला लिंक केलं ना. तुम्ही क्वेश्चन पेपर घ्यायचा, मी ज्या पद्धतीने लिहितोय कसलं का अक्षर असं तुझ्या पद्धतीतले तुमचा तुम्ही त्याला ॲनालिसिस करा, प्रिंट काढून आणा. आपलं हे बुक तर आहेच आहे ज्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने लिहिले. अजून एक चांगला ह्या ठिकाणी एक्सप्लेनेशन मध्ये मला मुद्दा दिसला की हिरड्यापासून टॅनिन तयार करण्याचा गट देखील या माथ्यावरती आंबा या गावाजवळ आहे. या ठिकाणी पण क्वेश्चन विचारलेला आहे प्रिव्हियस इयरला. हिरड्यापासून काय बनवलं जातं? तर टॅनिन तयार केलं जातं हिरड्यापासून. हिरड्या हे झाड आहे हिरड्याचं. हिरड्या ह्या झाडापासून काय बनवलं जातं? टॅनिन बनवलं जातं. आणि मग बाकीची माहिती वेगवेगळ्या संदर्भात औद्योगिक वसाहतीची या ठिकाणी दिलेली आहे. ते काय मी वाचत बसत नाही, परंतु इथं बघा इचलकरंजीचा मुद्दा आला होता. इचलकरंजी सहकारी औद्योगिक वसाहत ही सहकारी तत्वावरती, बघा नीट पॉईंट वाचा, IMP पॉईंट आहे. इचलकरंजी येथील सहकारी औद्योगिक वसाहत, कसली? सहकारी, कोऑपरेटिव्ह. सहकारी औद्योगिक वसाहत ही सहकारी तत्वावरती चालणारी देशातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे.
क्वेश्चन जर तुम्हाला असा विचारला की सहकारी तत्वावरती चालणारी देशातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत कोणती, तर ती आहे इचलकरंजी. ती काय आहे? इचलकरंजी. म्हणजे कोऑपरेटिव्ह सेक्शन मध्ये जे काही सहकार आहे, ह्या सहकारी तत्वावरती चालणारी देशातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत कोणती आहे, तर इचलकरंजी ही आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा. त्याच्याच बरोबर खापरखेडा आणि कोराडी हे नागपूरमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहेत. का औष्णिक विद्युत केंद्र असतील? कोळसा सगळ्यात तिथे आहे ना. कोळसा ऑलरेडी चंद्रपूर, त्याच्यानंतर नागपूर या ठिकाणी, गडचिरोली या ठिकाणी कोळशाच्या खाणीत, जिथं कोळशाच्या खाणी असतील त्याच ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र असतील ना. पुण्यात साताऱ्यात आपली इथं तिकडून कोळसा आणता का? इथं परवडायचं पाहिजे ना वाहतुकीच्या दृष्टीनं. म्हणजे आम्ही इंजिनिअरिंगला असताना थर्मल पॉवर प्लांट म्हणून एक सब्जेक्ट होता, तर त्याच्यामध्ये की बाबा सिलेक्शन ऑफ साईट असा एक मुद्दा होता, की पहिलाच पॉईंट होता की सिलेक्शन ऑफ साईट. जर तुम्ही जलविद्युत प्रकल्प बांधताय तर बट ऑफिस त्या ठिकाणी धरण पाहिजे. औष्णिक विद्युत केंद्र टाकताय तर त्या ठिकाणी तुम्हाला कोळसा त्या ठिकाणी इझिली अवेलेबल पाहिजे, जेणेकरून वाहतुकीचा खर्च वाचेल. हे दोन्हीच्या दोन्ही पॉइंट ऑलरेडी आयोगानं विचारलेले आहेत. म्हणजे ही दोन्हीच्या दोन्ही नावं नागपूरच्या संदर्भात आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. खापरखेडा आणि कोराडी हे नागपूरमध्ये आहेत आणि बल्लारपूर हे चंद्रपूरमध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं. उमरेड येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारला जात आहे. मग हे पण लक्षात ठेवायचं, उमरेड येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. उद्या जर यादा कदाचित क्वेश्चन आला याच्यावरती तर माहिती असावं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. अजून त्याचं थोडं एक्सप्लेनेशन आहे बुकमध्ये, तेवढं एक्सप्लेन करतो. कन्हान येथे फेरोमॅग्नेज मिश्र धातू तयार करण्याचे कारखाने आहे आणि इथं बघा बुटीबोरी येथे मोठा खत प्रकल्प आहे. इंडोरामा कल्पनेचा वगैरे बनवलेला आहे. जिल्ह्यातील हिंगणा गावातील पूर्ण विकसित. इथं बघा हा IMP पॉईंट आहे. हा IMP पॉईंट आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की बुटीबोरी औद्योगिक वसाहत आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहती ठरणे शक्य आहे. आपल्या महाराष्ट्राचं जे काही जिल्हा केसागर पब्लिकेशनचं जे काही बुक आहे त्याच्यामध्ये हा पॉईंट एकदम व्यवस्थित पद्धतीने दिलेला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणती? बुटीबोरी आहे, असं या ठिकाणी या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन झालेलं आहे. एवढा क्वेश्चन घेऊ आणि आपण थांबू. आता हा क्वेश्चन सोडवताना मी माझ्या एकदम कॉमन सेन्सनं सोडवला होता. बघा आता कसं सोडवलं होतं मी, मला चांगलं आठवतंय. औरंगाबाद औद्योगिक शहराची ठराविक वैशिष्ट्ये सांगितलं होतं, वैशिष्ट्य नाही. म्हणजे ऑप्शन हे मल्टीलायनर पाहिजे, सिंगल लायनर नाही. तिथं वैशिष्ट्ये वाचलं, खाली आलो इंग्लिशमध्ये बघितलं, तिथं फीचर्स दिलं होतं, मला दिले होतं आय थिंक. तर त्या ठिकाणी वैशिष्ट्ये म्हणजे फीचर्स हे बघितलं की बाबा जास्तीत जास्त पाहिजे. अनेक वचनी क्वेश्चन आहे म्हणजे उत्तर हे अनेक वचनीच असाय पाहिजे, सिंग्युलर येणार नाही. मी ऑप्शन नंबर 1 ऑलरेडी गेला, इथं फक्त म्हणले आणि सगळीकडेच बरोबर आहे. वाचतच बसलो नाही, वाचाय वेळच घालवला नाही त्यावेळी. त्याच्यानंतर बघितलं ब हिथं पण ब आहे, हिथं पण ब आहे, हिथं पण ब आहे. म्हणजे ब ऑलरेडी स्टेटमेंट बरोबर आहेत. आणि वैशिष्ट्ये असताना बघा, जर यदा कदाचित कोणत्याही गोष्टीचे वैशिष्ट्य विचारले, जास्तीत जास्त ऑप्शन बरोबर न्यायचे, रॉंग करायचं नाही विनाकारण. 100% माहिती असल्याशिवाय वैशिष्ट्यांना रॉंग करायचं नाही. आता मला सांगा, तर ऑलरेडी स्टेटमेंट बरोबर आहे, हिथं ब दिलंय, ह्या पहिल्या स्टेटमेंटला तुम्ही ऑलरेडी घालवला, कारण मला वैशिष्ट्य विचारलं, हिथं एकच दिलेले, बाकीचे 4 ऑप्शन मला वाचायचे होते. हिथं ब दिला, हिथं ब दिला, हिथं ब दिलाय, म्हणजे अ ब बरोबर असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. मला डायरेक्ट क च्या ठिकाणी यायचं होतं. क्वेश्चन मी परत वाचला, औरंगाबाद औद्योगिक वसाहत. औद्योगिक वसाहत म्हणजे काय? आपल्या सोप्या भाषेमध्ये MIDC, आपल्या लँग्वेजमध्ये चालत राहायचं, MIDC. मला सांगा, MIDC मध्ये काय सांगते? औद्योगिक शहर आहे, एखाद्या औरंगाबादला औद्योगिक शहर करायचं आहे. मग आता ऑप्शन नंबर क वाचा तुम्ही. प्रकल्पातील एकूण गुंतवणूक 1000 कोटी रुपये आहे. आणि आता मला म्हणजे मी क वाचल्यानंतर बाकीचं वाचलंच नव्हतं. क वाचल्यानंतर लगेचच मला लक्षात आलं 1000 कोटीत एखादा फक्त कारखाना उभारला जाऊ शकतो. बघा काय मी सांगतो, परत एकदा सांगतो. एखादा, आता मी एका कारखान्याच्या जवळ लागतो, शुगर फॅक्टरीच्या जवळच माझं घर आहे, त्याच्यामुळे मला माहित आहे किंवा माझं ॲनालिसिस तशा त्या पद्धतीने चांगलं आहे. 1000 कोटी रुपये दिल्यानंतर फक्त एखादा कारखाना उभारला जाऊ शकतो. आपणच बघा ना, आपलं घरच आता साधारणतः 1 कोटी रुपयाच्या घरात जातं.
बरेचशा लोकांची घरच 1-1, 2-2 कोटी रुपयाच्या घरात. इंडियर गाडी 50 लाख रुपयाला आहे, म्हणजे अर्ध्या कोटी रुपयाला इंडियर गाडी. 1000 कोटीत औद्योगिक शहर होऊ शकतं का? कसंच मला ते कसंच लॉजिकली कसंच योग्य वाटलं नाही. ही रक्कमच चुकीची आहे, म्हणजे ऑप्शन नंबर क ह्यातलं 100% रॉंग आहे. क 100% रॉंग आहे. अ ब तर ऑलरेडीच करेक्ट होते. दिल्ली मुंबई औद्योगिक पट्ट्याला कॉरिडॉरचा हा भाग आहे. आणि जर एखादी गोष्ट ब्रॅकेटमध्ये दिली असेल, नीट लक्षात ठेवा, ही आपली ट्रिक आहे, बरेचसे विद्यार्थी मित्र ही वापरतात, ज्यांना नवीन असेल त्यांना माहिती नसतं. जर एखादा मुद्दा आयोगानं ब्रॅकेटमध्ये दिलाय तर त्यांचं असं म्हणणं असतं, एक्झामिनरचं असं म्हणणं असतं की ते जास्तीत जास्त एक्सप्लेन करून सांगतायत त्या मुद्द्याला. जर तो मुद्दा त्यांनी जास्तीत जास्त एक्सप्लेन करून सांगितलाय म्हणून तर त्यांनी ब्रॅकेटमध्ये सांगितलाय ना. ब्रॅकेटमध्ये आलेला मुद्दा रॉंग करायचा नाही. ब्रॅकेटमध्ये आलेला मुद्दा रॉंग करायचा नाही. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मित्रांनी हिथं असा डाऊट घेतला, म्हटले ही दिल्ली मुंबई इकडे राहिलं. महाराष्ट्राचा मॅप जर असा काढला तुम्ही, औरंगाबाद राहिलं हिथं, दिल्ली मुंबई राहिलं हिथं, मग ह्याचा आणि ह्याचा काय संबंध असेल? अहो पण मला सांगा, औरंगाबादमध्ये तयार झालेला माल इकडे येईल का नाही, हिथं येईल का नाही? म्हणजे हिथं काय म्हणते, पट्टा म्हणते ना, पट्टा. औरंगाबाद हा पुणे मुंबईचा भाग आहे असं म्हटलंय का? तिथं काय म्हणते, त्या पट्ट्याचा हे औरंगाबाद शहर पुणे मुंबईला जोडला असेल का नाही, दिल्लीच्या रस्त्याला जोडला असेल का नाही? 100% जोडलेला असेल. म्हणजे तो त्या कॉरिडॉरचा भाग झाला, तो त्या पट्ट्याचा भाग झाला. शिवाय ब्रॅकेटमध्ये दिले म्हणजे ड विधान या ठिकाणी बरोबर असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. शिवाय वैशिष्ट्य म्हटल्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त ऑप्शनला घेऊन जाणं गरजेचं होतं, कारण वैशिष्ट्य विचारले. त्यामुळे जेवढे जास्तीत जास्त ऑप्शन नेता येईल तेवढे न्यायला पाहिजे होते. या अँगलनं या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 4 राहील. जर यदा कदाचित त्यांनी ऑप्शन नंबर अ ब क आणि ड असं जर दिलं असतं तर मॅक्सिमम विद्यार्थ्यांना त्यांनी इथं फसवलंच असतं. कारण हा आकडा 1000 कोटी आहे का नाही ह्याच्याबद्दल तुम्हाला डाऊट आला असता आणि मग तुम्ही एक्झाम हॉलमध्ये शक्यतो त्याला बरोबर केलं असतं. त्याच्यामुळं जर अबकडं विचारलं असतं तर बरेचसे विद्यार्थी इथं फसले असते. परंतु त्यांना या प्रश्नामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला मार्क्स कसे देता येतील ह्या अँगलनं हा प्रश्न विचारला होता. आणि एकदम लॉजिकली विचार केला असता तरी आपली घरांचीच किंमत आता 25, 30, 50 लाखाच्या घरात जाते, गाडी 10 लाख रुपयाला येते. मग 1000 कोटीमध्ये एखादं शहर औद्योगिक कसं काय होईल हा प्रश्न अगदी कॉमन सेन्सचा होता. त्या कॉमन सेन्सनं हा प्रश्न तुम्हाला 100% सुटला असता. आता परत वाचू. औरंगाबाद औद्योगिक वसाहत शहराची वैशिष्ट्य सांगा. सुनियोजित आणि हरित पट्टायुक्त. मला सांगा, औद्योगिक एखादी वसाहत करायची आहे तर ती सुनियोजित म्हणजे वेल प्लॅन्ड असली पाहिजे का नाही? 100% असली पाहिजे. म्हणजे अविधान बरोबर आहे. EU हा औरंगाबादचा शॉर्ट फॉर्म आहे, हे संक्षिप्त रूप आहे. हेही विधान बरोबर आहे. प्रकल्पातील गुंतवणूक 1000 कोटीमध्ये होऊ शकत नाही, इथं मी डाऊट तयार केला, त्यामुळे क स्टेटमेंट रॉंग झालं. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 गेला. त्याच्यानंतर अ ब तर बरोबर होतं, म्हणजे 2 आणि 4 मध्ये दिल्ली आणि प्रकल्प तुम्हाला मी सांगितलं की ट्रिक आहे, आपल्या ब्रॅकेटचा विषय आहे आणि त्या पट्ट्याचा तो भाग असू शकतो. वैशिष्ट्ये विचारलेत, मी जास्तीत जास्त ऑप्शन बरोबर करण्याकडे माझा कल राहील. त्याच्यामुळं ऑप्शन नंबर 4 अ ब ड हे या प्रश्नाचं उत्तर राहील. विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने हा पूर्णच्या पूर्ण पेपर मी एक्सप्लेन करणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, केसागर करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा. आपले जे काही वेगवेगळे संदर्भ बुक्स आहेत, पॉलिटीचं बुक्स असेल, सामान्य विज्ञानचं असेल वगैरे, खूप अतिशय दर्जेदार असे पुस्तकं आहेत, ते तुम्ही एकदा पहा. आपल्या जवळच्याच जे काय स्टॉल असतील त्याच्यावरती ते अवेलेबल आहेत. तुम्हाला जर आवडलं तर नक्की लाईक करा. तुम्ही PYQ बाय रणजित सर असं जरी सर्च केलं तरी लगेच तुम्हाला सगळे डिटेल्स भेटून जातील. ही सिरीज आपण आपली एक्झाम होईपर्यंत अशीच कंटिन्युअसमध्ये चालू ठेवणार आहोत. ओके, धन्यवाद.